तर आजचा विषय असा आहे की तो थोडासा इतिहासाला धरून आहे, म्हणजे अलीकडचा इतिहास, आणि पलीकडे तो आघात दैदिप्यमान जगाकडे जाणारा असा विषय असतो आपला. तर मी तुम्हाला परत एकदा शाश्वती देतो की हे सगळं आपण अतिशय स्वानंदाने जनतेचा राजा आणि कैवारी असल्यामुळे आपल्याला करावं लागत आहे. कारण की फक्त एकच पद आपण सोडलं आहे, पण राजेशाही पद किंवा राजासारखं वागणं हे आपल्या बालपणापासूनच आहे. आणि त्याची ही परिणिती आहे की आज भारतीय जनता पार्टीचं जे यश आहे, यशाचा जो समृद्धी मार्ग आहे भारतीय जनता पार्टीचा, तो संपन्न आणि सुजलाम सुफलाम होण्यास एक चांगला भर आलेला आहे. तर असा हा विषय धरून आज आपण हुशार नागरिक व्हावे, जनतेने, प्रत्येक नागरिकाने हुशार व्हावे, लोकांनी तत्पर व्हावे, अफलातून कर्तव्यपथ धरावेत, चांगले कर्तव्यपथ धरावेत. आणि फक्त प्रगती नको आहे आपल्याला, तर प्रगतीबरोबर माणसाच्या आध्यात्मिक सर्व ऊर्जांचा विकास होणं गरजेचं आहे. तर आजचा विरोधी विषय आपण घेऊ. आता चांगला विषय तर आपण बोलतच असतो दररोज. विरोधी विषय पण जनतेला, पोलिसांना आणि इंटेलिजंट पोलीस, समाज राखेजोखे ऑफिसर, या सगळ्यांना या गोष्टी माहिती हव्यात की नेमकं काय झालं होतं, काय चाललं आहे आज. तर आजचा विरोधी नामा असा की UBT म्हणजे आपलं महाराष्ट्राचं लाडकं लेकरू, त्यांना भारत सोडून पळून जावं लागेल, या राहुल गांधीला सुद्धा. पण आम्ही कसे, आम्ही झाल गटाचे BJP नेते आहोत. BJPमध्ये दयाळू मायाळू राजे बसलेत नाही आता गादीवर सध्या, पण आम्ही जहाल गटाचे. आम्ही कसे, जो पण भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची आत्मा आपल्या घाटकोपरच्या किचनमध्ये आहे, येत असते बार. आणि स्वतः कुबेर महाराज माझं आता प्रवचन ऐकत, इथे जंगलात आले होते प्रवचन ऐकत. तर सांगायचं म्हणजे खरंच UBTला पळून जावं लागेल, त्या राहुल गांधीला वगैरे. माझ्याकडे सत्ता आल्यावरती मी सोडणार नाही त्यांना. तर सत्तेचा गैरवापर पण आपण करणार नाही. सत्ता येईलच आपल्याकडे थोड्या काळात. तर असा घोर विषय आहे. आता मी आजच्या राज्यकर्त्यांना ही विनंती करतो की त्यांनी आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक लेवलयुक्त राजकारण सखोल करा लेकरांना. उगाच काँग्रेस हा भडकाऊ भक्षा आणि जीव पैसा उपशा होता. तो काँग्रेस बरं नुसता पैसे उपसायचा, कार्यकर्त्यांचं बघायचा, गुंडांचं बघायचा, आणि देशाचं वाटोळं केलं होतं त्याने. पण आज BJPमुळे इतका दैदिप्यमान भारत घडत आहे की त्या प्रगतीच्या स्तोत्रांचं मोजमाप आम्हालाही करता येणं झालं. ते फक्त एकतर आदरणीय PM साहेबांना माहिती आणि मोठ्या मोठ्या नेत्यांनाही गोष्टी माहिती की ते किती प्रमाणात विकास आणि प्रगती करत आहेत देशाची. खूप स्वाभिमान वाटतं, खूप स्वाभिमान. जनतेला आनंदाने सुगदित केलेलं आहे.
असं योग्य राजकारण आहे आजच्या तारखेला. तर म्हणून मी माझे जे आदरणीय भाऊ आहेत राम कदम, हे घाटकोपर राजा आहे, तर मी घाटकोपर राजा आहे. बरोबर, राजाचा भाऊ राजाचाच. आणि मी उगाच भिकाऱ्याचं सोंग घेऊन समाजाचा अभ्यास करत आहे की समाजात कुठे काय चालले आपल्याला खरं खरं माहिती पाहिजे. म्हणून मी भिकाऱ्याचं सोंग घेऊन मुद्दाम फिरत असतो की नेमकं काय चाललं समाजात. आता आपल्याला काय आलिशान वागता येणार नाही का? आलिशान विलासी लोकांमध्ये मला राहता येणार नाही का? विलासी लोकांमध्ये राहू शकतो मी विलासी लोकांसारखं. ज्याचा भाऊ राजा आहे त्याला राजा राहायला काय हरकत आहे. पण मी भावाकडे जातच नाही, कारण की मी काय विचार करतो आहे की जो पण भावाच्या तोलामालाचा होत नाही तो पण आपण त्यांच्या घरी जायचंच नाही असं ठरवलेलं आहे. पण नंतर मग कसा वेळ निघून जाईल आणि मग रात्र थोडी आणि सोंगे फार होतील. म्हणून त्या कुबेर महाराज माझा ग्रंथ ऐकतात किंवा प्रवचन ऐकतात, तर मी अचानकच रामभाऊंकडे जाणार आहे. आणि हे मी सगळं कुणाला सांगतो, तर जे परमेश्वरी रूप माझ्या समोर येऊन बसतात देवी देवता, त्यांना हे सांगणार आहे. तर असं ही जंगल यात्रा, तपो मार्ग, महायोगी बनण्याची ही जी लक्षणं आहेत महायोगी बनण्याची, ती सगळ्या महापुरुषांना होतातच. साधू संतांना वगैरे, सुपरमॅनला हे होतंच, सुपर हिरोला. जगाची रीत आहे. आणि हा विरोधी ग्रंथ मी यासाठी लिहितो आहे, विरोधी वचन यासाठी लिहितो आहे की सत्य हे सगळ्यांना माहिती पाहिजे. बरं, तर असे हे दुष्टचक्र आपल्याला नको आहे. आता UBT म्हणा, त्यांची कुठली ती महाभकास आघाडी होती त्यांची, अजूनही काँग्रेस आहेच देशात. आणि अशा वाईट पक्षाला ठेवण्यापेक्षा त्याला मुळातच खोडून टाकावा असं मी पक्षश्रेष्ठीला विनंती करत आहे. आता असे दुष्टचक्र नको आपणास. बजरंग म्हणजे हनुमान. हनुमान सैनिक प्रसन्न सैन्यबळ दाखवी कैशी. तर इथे नेमकं त्याचंच अक्षर चुकीचं झालं होतं आपल्याकडून. म्हणजे काँग्रेसची स्पेलिंग ती जॉईंट लिपी झाली होती. तर काँग्रेस आरेरावीमध्ये एक निष्पाप कुवारी मुलीचा जीव घेतला गेला होता. तिच्याशी काही दुष्टकर्म केलेले असणार, तर त्या मुलीची आत्मा थोड्या वेळापूर्वी आपल्याला दर्शन देऊन त्या जागेवर मात्र भयंकर नुकसान करत आहेत. कुणाच्या मागे दवाखाने लागले, तर कुणाच्या मागे काय लागले, तर कुणाच्या मागे काय लागले. डेली ॲक्सिडेंट होतात त्या साईडवरती. अशा एका साईडवरती आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधायलाच गेलो होतो मी. तर काँग्रेसच्या आरेरावीत त्या मुलीचा जीव गेलेला आहे. तिची आत्मा माझ्याकडे दाद मागत होती, पण मी तिला बोललो, बाई मी आता कच्चा बाबाजी आहे, ते बजरंगबलीकडे न्याय माग. बजरंगबली पण इथे येऊन गेले थोड्या वेळा. तर आपण कच्चा बाबाजी असल्यामुळे आपण कोणाला न्याय निवाडा देत नाही. पूर्वी दिला, आता देत नाही न्याय निवाडे. आणि हे सगळं दुर्योधन काँग्रेसच्या राज्यातच काय झालेल्या घटना आहेत त्या. अजून तिची आत्मा तेथेच क्रोधी दुर्घटना घडत होते. असं बऱ्याच ठिकाणी आहे. अभ्यासाने दिसतं ते आपल्याला, ती सडोळ्याने सगळं दिसतं. म्हणजे हे दुष्ट पापी राक्षस लोक पाप करतील, पाप हे लोक पापी लोक करतील
आणि भोग मात्र दुरात्मे भोगिती, भोग भोगिती दुरात्मे. व निष्पाप BJPला सज्जन सृजन नागरिकांना, सामान्य नागरिकांना याच्या यातना भोगाव्या लागतात. तर असं हे कलियुग चालू आहे. मग हे जे सामान्य नागरिकांना छळणारे दुष्ट काँग्रेस आणि त्याचा घाणेरडा रद्दड चेहरा समोर येतो. माझे प्रचंड नुकसान या आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या चेहरा सांगून RSSचे असे खोटे खोटे अनुयायी आहे आम्ही असे सांगून एका नाडार नावाच्या दलालाने माझे प्रचंड नुकसान केले. छत्रपतीचा अस्सल मावळा आहे मी, त्यामुळे मी गपचूप सहन केले ते. आपल्याला तलवार तर हातात घेता येत नाही, कारण की कायदा आणि कानून याचं आपण पालनहारी आहे. बरं, कायदा आपण अजूनपर्यंत कधी हाती घेतला नाही. कायदा हेच वागला अजूनपर्यंत. आणि शिवाजी महाराजांचा मावळा असताना भरपूर लोकांना सहार केला होता. त्यावेळेस कायदा कसा होता? जिजाऊ सरकार होतं त्यावेळेस, आई जिजाऊचं सरकार होतं. असंख्य वार सहन करण्याची निधड्या छातीचा जवान आहे मी अजूनसुद्धा. खूप सहन केले आहे. आज राज्य आमचे तरी बदला घेतला नाही मी, घेत नाही बदला. काय करायचं अशा वाईट माणसांची? काय आपण झालोय परमेश्वरी रूप, आणि काय करायचं बदला घेऊन? तर हे सांगण्याचे कारण, सहनशीलता ही देवी आहे महापुरुषाची दाशी. तर आता मला माझे काबाड कष्टाचे काम असते, त्यामुळे मला जास्त लेख असे लिहिता येत नाही, किंवा अशी अजरामर जी लेखी असते ती लिहिता येत नाही मला. परंतु येत्या काळामध्ये मी अशा अजरामर लेखण्या लिहून, इथे कुबेर साहेब बसलेलेच, अजून राजा कुबेर बसलेलेच आहे तिथे अजून. तर बघा, आपलं लिखाण संपलं तरी कुबेर राजा आपल्या ऐकतोच आज. त्याच्यातमध्ये 2-3 देवता पण येऊन गेल्या. तर त्या सगळ्या देवी देवतांचं वर्णन करणं हे फार अशक्य गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि हे सगळं रामभाऊंच्या राज्यात चाललेलं आहे, अतिशय क्रमाक्रमाने, व्यवस्थितपणे, नीटनेटकं असं सगळं चाललेलं आहे. तर आजचा विषय मी तुम्हाला सांगितला थोडक्यात, नकारार्थी होकारार्थी दोन्ही विषय सांगितले. आता मी तुम्हाला सांगणार आहे की आज आपण काय करायला पाहिजे सामान्य नागरिकांनी. तो हा उष्मा, अतिशय उष्मा आहे, याच्यावरती तुम्हाला मी अनेक मार्ग सांगणार आहे. पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला मी अतिदैदिप्यमान जगाकडे पण घेऊन जाणार आहे. आणि कुबेराचा सगळा खजिना भारतातच होता, पृथ्वीवरती सगळीकडे होताच. पण जे वैभवशाली विलासी जे राहणीमान आहे ते भारतात देवाने का नाही ठेवलं भोलेनाथांनी? तर त्याचं कारण आहे ते म्हणजे इथे मुक्तिधाम. अनेक आत्मे ज्यावेळेस अख्खं जग भटकून येतात, भोगविलासी जगतात, सुखदुःख भोगतात, आणि मग शेवटी मुक्ती मिळविण्यासाठी जे रामभाऊंनी जे एक योग्य काशीचं तीर्थ आणलं आहे त्यांनी त्या आमच्या बरवेनगरला, ती माझी तपोभूमी आहे. बरवेनगर खंडोबाच्या मागच्याच बाजूला माझी तपोभूमी आहे. तिथे अजरामर यंत्रणा मला प्राप्त झालेल्या आहेत. पण मी ते रामभाऊंना कधी सांगितलं नाही की मी कशा प्रकारची तप तिथे केली, काय सिद्धी मला प्राप्त झाल्या. लहानपणी केलेलं आहे सगळं. आणि जिथे रामभाऊ आता मंदिर बनवत आहे तिथे आपण दर रविवारी आपलं येणं जाणं होतं. अख्ख्या मुंबईच्या मुलांना शिकवायचं
आणि मग दुपारनंतर मी त्या खंडोबा टेकडीवरती दर रविवारी जायचो. नंतर मग शिवसागरकडे यायचो मी. तर असा माझा तिकडे तो रामभाऊंच्या एरियात पूर्ण दर रविवारी फेरा असायचा माझा. मग तो नाथपंथी फेरा होता की कानिफनाथाचा फेरा होता की खंडोबाचा फेरा होता. पण रामभाऊंच्या त्या अखंड राज्याला माझा एक पायी गरका असायचा किंवा सायकलवर गरका असायचा किंवा किमान माझा तो फेरा असायचाच तिकडे. तर ते आता कर्तव्यदक्ष असल्यामुळे आपण अनेक नगरं धरल्यात. पुणा, नाशिक, अहमदाबाद, वापी, वलसाड, बडोदा, आनंद, स्वानंद, MIDC धरल्यात, GIDC धरल्यात, नरोडा वगैरे. आणि हे सगळं करत असताना आपण कधी थकून जात नाही. कारण की जनतेचा वसा घेतला. राजा हरिश्चंद्र, राजा पृथ्वीराज चव्हाण, नल दमयंती असे जे महान राजे होते की ज्यांनी शनीच्या सगळ्या पिढ्या सहन केला. असाच मी घाटकोपरचा एक राजा आहे की मी जनतेच्या कल्याणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, देहाची पर्वा न करता एक आधी भौतिक, आधी वैश्विक दुःखमय जगातून वनवास सहन करता करता आज परमेश्वरास प्रिय झालो. म्हणजे परमेश्वराचा लाडका मुलगा झालो. म्हणून ते ग्रंथायकाला मोठे मोठे देव येत आहे. तर असा हा प्रबंध म्हणजे हे रामचरित्र मानस आहे. आणि हे सज्जन सुजन नागरिकांसाठी हे सोन्याच्या ओळी लिहित आहे बरोबर. आणि हे काही लोकांना पटेल, काही लोकांना पटणार नाही. पण ह्या पृथ्वीचा नियम असा आहे रामभाऊ की इथे मनुष्य मेल्यानंतर त्याची वाहवा होते, त्याचे गाणे बोलले जातात, त्याचे लेख लिहिले जातात, त्याच्या जयंत्या केल्या जातात. पण जिवंत असताना त्या माणसाला या, बसा, चहा प्या, पाणी प्या असं कोणीही बोलत नाही. ह्या जगाची रीत आहे. म्हणून ह्या जगाला काय सगळ्या आमदार खासदारांना सांगतो मी, ह्या जगाला मृत लोक असे म्हणतात. मृत म्हणजे मातीपासून बनलेले लोक. म्हणून इथे जीवन मरण फेरा चालू असतो प्रत्येकाला. आणि आता आमचं तर कसं आहे, आम्हाला असंख्य अलग अलग तत्वाच्या प्राण्यांचा, चराचर, आत्मा सगळ्यांशी निसर्गाशी अतिशय घनिष्ठ नातं जोडलं गेलं आहे. आपलं महायोगी असल्याचा आपल्याला आता लवकरात लवकर भास होतो. पहिला मी महिना 2 महिने सतत कष्टाची कामं आणि त्याच्यात एखाद्या वेळेस पण एखाद्या रात्री अचानक साक्षात्कार व्हायचा मला. आता पावलोपावली साक्षात्कार होत आहे. आणि हे सगळं गणपती बाप्पा करत आहेत. आपलं स्वतःचं काही नाही. अक्कलकोट स्वामी आपल्याकडून लिहून घेतात की बाबा आपल्या एवढ्या शिक्षणाचा उपयोग म्हणजे जनतेसाठी वैभवशाली असे लेख लिहू आपण. जनतेसाठी आपण चांगल्या गोष्टी करतो म्हणजे येणाऱ्या पिढ्या कशात अतिशय चांगल्या वागतील आणि प्रभू रामाचं राज्य आणण्याचं पुण्य आपल्याला मिळेल. ओके. तर आज 19 तारखेचा हा लेख म्हणजे 19 आणि 20 तारखेच्या दरम्यान आहे. मी आता मधोमध आहे. हा लेख लिहिण्याचं कारण एवढंच आहे की घाटकोपरच्या सोनेरी जगामध्ये
जो सोनेरी प्रकाश मी पाडत आहे या काळामध्ये, तर माझ्या लेखनाला जवळजवळ मी 14-15 ह्या वर्षी सुरुवात केली होती. आज जवळजवळ 2026 चालू आहे. म्हणजे 12 वर्ष तर पूर्ण झाले नाही. 1-2 वर्ष आपल्याकडे मोबाईलच नव्हता. ते साध्या मोबाईलवरती असे लेख लिहित होते. आणि भाऊंचं राज्य नव्हतं, म्हणजे लेख लिहायचे तरी कोणासाठी? बरं, लेख लिहिण्याचे कोणासाठी? म्हणून हे मार्मिक आणि धार्मिक लेख असतात. त्याच्यामध्ये अखंड जनतेचं कल्याण आहे. ओके. आणि हे विधान भवनातून मला सहज करता आलं असतं, पण आपल्या घरची परिस्थिती अशी होती की आपल्याला राजकारणात कळंगळीला धरून नेणारे लोक होते. सहज भाषण आपलं अतिशय प्रभावी भाषणं असायची लहानपणी माझी, बरोबर. आणि त्या माझ्या अतिशय भव्य भाषणांमुळेच मला आमचे ब्राह्मण मास्तर मुजुमदार सरांनी मला त्या RSSच्या शाळेत ॲडमिशन दिलं होतं मला, का माझी भाषणं जास्त प्रभावित आहे. तर वाणी माझी ही गणपती बाप्पाने किंवा चक्रधर स्वामींनी सरस्वती अतिशय प्रकार केली होती, पण रामभाऊंसारखा आपला दरारा नव्हता लहानपणी. रामभाऊ माझ्यापेक्षा खूप दरारायुक्त व्यक्ती आहेत ते. आणि त्यांच्यासारखं महान रत्न आमच्या घाटकोपरला भेटणं म्हणजे आमची करोडो जन्मांची त्या भटवाडीची, घाटकोपर पूर्वची आमची पुण्याई आहे. गारुड्यानगरचं ते गारुडी आसरे आहे भोलेनाथांचं. त्यामुळे रामभाऊ तिकडे जन्माला आले, अवघं बलराम भ्राता, आणि इकडे मी नटखट श्रीकृष्ण. असे आमचे जन्म आमच्या आईवडिलांच्या पुण्याईमुळे झालेले आहेत. इकडे माझे पप्पा अनेक ग्रंथ वाचायचे, देवी देवतांना नमस्कारायचे की मुलगा तसा व्हावा म्हणून. आणि रामभाऊंच्याही पप्पांचं म्हणजे आमचे मोठे पप्पा आहेत तिकडे, शिवाजी पप्पा, त्यांचे रामायण आणि आई तुळजाभवानीची भक्ती अतिशय भव्य दिव्य होती. आणि आमच्या दोघांपेक्षाही मोठे भाऊ माझे अजून सुजन नागरिक आहेत, अतिशय सज्जन व्यक्ती आहेत ते. म्हणजे माझ्या काळजात राहतात ते, घर करून आहेत. आणि माझ्या सहस्रदल कमलातसुद्धा त्यांना दिगंबर नावाचं पद आहे, अक्कलकोटसारखं पद आहे त्यांचं. ते माझे दिगंबर भाऊ आचरेकर. असा हा आमचा 3 पदी, पळसाला 3च पानं असतात, असा त्रिशूळ आहे आमचा. आणि हा त्रिशूळ रामभाऊंनी अतिशय प्रकार केलेला आहे, बरोबर. तर असे आम्ही तिरंग्यामधले 3 रंग आहोत. आणि ह्या जगातील ब्रह्मा विष्णू महेश्वराचं रूप आम्हीच आहोत. पण जगाच्या सांसारिक कारणामुळे आम्ही प्रभू रामचंद्राचीच गादी चालवतोय घाटकोपरला. ओके. आणि मी निधड्या छातीचा वीर असल्यामुळे बघा, करोनामध्ये लोकांना दुःख होऊन नाही दिलं. सतत लिहित राहिलो, सतत उद्योगाची भाषा करत राहिलो. माझ्या वाणीमुळे जग बुडी झाली नाही, माझ्या वाणीमुळे मोठे मोठे प्रलय येत नाहीत. असा मी अखंड श्रीकृष्ण अंश तेथे घाटकोपरमध्ये आहे मी. कशासाठी? तर लोकांच्या कल्याणासाठी. आणि आज तागायत कधी स्वार्थ नाही केला, 1 रुपयाचा स्वार्थ नाही केला. ज्या लोकांना मूलबाळ नव्हते त्यांना मूलबाळ दिले, 8-8 मुलं दिली. ज्यांची नशीबं वाहून चालली होती, रांडाव विधवा उद्ध्वस्त असं छिन्न खिन्न असा संसार, त्यांचा अशीलवान संसार हा शीलवंत संसार करून दिला काही लोकांच्या. ज्यांच्या घरात चुली लागत नव्हत्या त्या चुली लावून दिल्या. ज्या लोकांना सरकारी नोकऱ्या नव्हत्या त्यावेळेस मी सरकारी नोकऱ्या करायला लावून दिल्या. असं पुण्याचं एक मोठा पर्वतच रचत चाललं आहे. आणि आजसुद्धा ह्या
घनघोर जंगलामध्ये जो प्रभू रामांच्या सीतेला वाचवण्यासाठी जो एक पक्षी आला होता, काय त्या पक्षाचं आणि गरुड पक्षाची आत्मा तिथे आता ते कुबेर महाराज गेलेले आहेत, काय की अति आध्यात्मिक झालो ना आपण. तर विलासी कुबेर महाराज गेले आणि हा पक्षी आला आहे आता तो आपलं प्रवचन ऐकण्यासाठी. तर तो गरुडसुद्धा आहे आणि सीता मातेला वाचवणारा तो गरुडाच्याच कुळातील तो पक्षी आहे, ज्याचे पंख जटायूचे छाटले होते तो पक्षी. म्हणजे टाकेतपर्यंत आपलं प्रवचन जात आहे. टाकेत हे पुण्यक्षेत्र आहे. तर अशी हनुमानाची लीला आपण ह्या तपोवनात रचली. आता नर्मदा नदीवरती रचू काही दिवसांनी, काशी नदीवरती ही लीला रचू आपण, गंगोत्री यमुनेत्री तिकडे आपण ही लीला रचू, आणि काही दिवसांनी चायनामध्ये सुद्धा आपण रामनगर बनवून तिथे ही लीला रचणारच आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या उगम स्थानांवरती ही लीला आपण रचूच. बरोबर. तर अशी ही 27 मिनिटाची लीला मी तुम्हाला पाठवली रामभाऊ. आता याच्यात चांगलं काय वाईट काय हे तुम्ही घ्या, आणि माझं काय चुकत असेल तर मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून बोलते की माझे हे बोबडे बोल आहेत. कारण की माझ्यासारख्या मुलाला वाचाशक्ती देणं हे चक्रधर स्वामींची कृपा आहे. बरोबर. आणि असंख्य योग्य महात्म्यांच्या माझ्या आत्म्याला संस्कार झाले, म्हणून आपण डगमगत नाही रामभाऊ कधीच. ओके, कधीच हारत नाही आपण, आतापर्यंत कधीच हार मानली नाही आपण. आणि चला मग आता प्रवचन हे थांबतं घ्यावा माझ्यामध्ये, कारण की विषय कसा आज 2 निगेटिव्ह विषय आले. कसे आपली साईड पण रामभाऊ जरा निगेटिव्ह एरियामध्ये गेली का मग असे निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यात येतात. बरं. त्याच्यात म्हणजे ह्या निसर्गाची गलती नसते, त्या जागेची जी महत्तम भूतप्रेत योनी असते तिथे माणसं मेलेली असतात, त्यांची आत्मे भटकत असतात. मग अशा ठिकाणी आपल्याला काम करता करता, ते सिव्हिल कन्स्ट्रक्शन करता करता, सेंटरिंगची कामं रस्ता काही जे मिळेल ते काम करता. भले AC कारने हायफाय हॉटेलमध्ये जेवण होतं आज, पण त्या AC कार आणि त्या अतिशय सुंदर एरियामध्ये सुद्धा भूतावळ आहेच तिथे. दुष्ट आत्मे, चांगले आत्मे, कोणी काँग्रेसने छळलेले आत्मे, ते माझ्याकडे त्राहीमाम करतात. म्हणून हा जवळजवळ 2 ते 4 तासांचा वेळ उगाच त्या आत्म्याचा उद्धार करण्यात गेला. मग बजरंगबलीचं दर्शन झाल्यानंतर तो आत्मा निघून गेला. तर अशा प्रकारे आपल्याला ही लीला असंख्य ठिकाणी वेगळ्या पद्धतीने होते. आणि ही अगाध शक्ती मला बालपणीच प्राप्त होती रामभाऊ. पण आई घाबरायची, आणि ती देवकी होती, ती काय यशोदा माता नव्हती, ती देवकी असल्यामुळे ते मग ते घाटकोपरचं घर कसं आहे, अजूनही ते कंसाचा कैदखानाच आहे तो. तिथे असंख्य कंस आहेत त्या भागामध्ये, घाटकोपरच्या घरामध्ये. आणि फार जिद्दीने मी आता तुमच्या घरी निघालो आहे रामभाऊ. कदाचित मला असं वाटतं आपण दोघं एकत्र आलो तर घाटकोपरमध्ये एक अस्सल क्रांतीला सुरुवात होईल. कारण की आपण नेहमी पॉझिटिव्ह आणि चांगला विचार करतो, वाईट विचार आपल्याला करताच येत नाही रामभाऊ. बरं. आपण आपल्या आयुष्यात बालपणापासून आजपर्यंत कधीच वाईट विचार केला नाही. जरी वाईट विचार आपल्या डोक्यात आला तर त्याची कारणंही आपल्याला माहिती पडलीत आता. चला, स्वामी समर्थ. जय शिवशंकर, जय भारत माता. घाटकोपरचे राजे रामभाऊ यांचा विजय असो, दिगंबर भाऊंचा विजय असो, BJP RSSचा विजय असो, आणि अख्ख्या घाटकोपरचा विजय असो. जय शिवशंकर.